नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्टार्ट चल तीन हातान कर हातान हां ब्रो मर्दानी खेळचे काही दोन कार्यक्रम बाकी आहे ते थोड्याच वेळात त्याचं सादरीकरण होईल। सगळ्यांनी तयार राहायचंय। मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळ बाळासाहेब माने घेऊन बरोबर आहे, लागली आवाज दे माझं नाव कुमार सर। मी या गाठीकाठीच्या क्लासला 5 वर्षापासून करत आहे आणि बाळू माने सर यांचं खूप छान प्रशिक्षण बघून सगळ्यांना हा शिवकालीन मर्दानी खेळ आहे, हा फार लोप पावत चाललेला आहे। या परभणी जिल्ह्यामध्ये नाही तर मला तर वाटते मराठवाड्यातसुद्धा देखील जिवंत ठेवण्याचं जर काम जर कोणी केलं असेल तर बाळासाहेब मानेने हे काम जिवंत काम मर्दानी खेळ जिवंत काम केलेलं आहे। तर असेच जर मर्दानी खेळ जर चालू राहिले आणि अशा मर्दानी जर आपल्या उभ्या टाकल्या तर उद्याच्याला त्याच्यावर जे येणारं संकट आहे ते दूर केल्याशिवाय राहणार नाहीत। हे ह्या खेळाच्या माध्यमातून धन्यवाद। मर्दानी खेळ हा खेळत असताना या लहान मुलांनी अतिशय सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे आणि आपल्यासोबत हे चिमुकले आहेत। अतिशय त्यांना चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। महिला लोककला महोत्सवामध्ये आज शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ
बाळू ग्रुप परभणीच्या वतीने या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांच्या मुलांनी या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. आपल्यासोबत जे प्रशिक्षक आहेत माध्यमाशी काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव बालासाहेब माने. मी गेल्या 9 वर्षापासून शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळाचं प्रशिक्षण परिसरातील परभणी शहरामधील लहान मुलामुलींना देतो. आजच्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये काळामध्ये सेल्फ डिफेन्सचं अतिशय महत्त्व आलेलं आहे. तर त्या अनुषंगानं मी किशोरवयीन मुलीपासून तर 5 वर्षाच्या मुलापासून सगळ्यांनाच प्रशिक्षण देतो.